शेखर पटेल का इक्बाल जाफरी एक नावच कन्फ्युजन लोणावळा पोलिसांनी केलं. मात्र हे कन्फ्युजन होतं का एका खोट्या आरोपीला पिंजऱ्यात डांबून ठेवायचा डाव होता. 90 दिवसानंतर इक्बाल जाफरीची सुटका झाली, परंतु तो कोणत्याही संबंधित गुन्ह्यात नव्हता आणि त्याला 90 दिवस लोणावळा पोलिसांनी कोठडीत डांबून ठेवलं होतं. हा सगळा प्रकार राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना जेलमध्ये असताना कळाला आणि याचा पाठपुरावा घेतला. आणि नेमकं आता याच्या पुढे काय सत्य बाहेर आलंय हे जाणून घेऊया. आपल्यासोबत विकास लवांडे आहेत. काय झालं होतं? त्या व्यक्ती तुम्हाला कुठे भेटला होता, काय म्हणाला आणि कसं संभाषण झालं होतं? महाराष्ट्र पोलिसांचे अनेक वेगवेगळे कारनामे आहेत. त्यातलाच माझ्या बाबतीतला जो कारनामा होता, मला एका खोट्या गुन्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या वाघोली पोलिसांनी अटक केली होती. 21 मे ते 26 मे असे 5 दिवस मी येरवडा जेलमध्ये अटक झाल्यानंतर मला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली होती. तिथे मी होतो. येरवडा जेलमध्ये 5 दिवस असताना तिथे सगळे कैदी एकमेकांची विचारपूस करत असतात, एकमेकांच्या केसबद्दल माहिती देत असतात. तसंच मी जिथे होतो तिथे मला इक्बाल जाफरी चाचा भेटले आणि त्यांची ओळख झाली. त्यांची चर्चा केल्यानंतर असं कळलं की त्यांना अजूनपर्यंत वकील दिला गेलेला नव्हता. त्यांना कोणत्या गुन्ह्यात आत टाकले त्यांना माहीत नव्हतं. त्याचबरोबर त्यांना अजून जामिनाची प्रक्रिया कुठलीच नव्हती. आणि मग हा माणूस कधी सुटणार असा माझ्या पुढे प्रश्न होता. कुठला गुन्हा केलाय, कशात आणले त्या माणसाला माहित नाही. मूळ आरोपी शेखर पटेल होता या फायरमध्ये आणि इक्बाल जाफरी नावाच्या माणसाला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली होती. मी त्यांना शब्द दिला होता जेलमध्ये की मी बाहेर आल्यानंतर तुम्हाला सोडवण्याची मदत करेल. आणि मग मी त्यानंतर बाहेर आल्यानंतर लोणावळा पोलीस स्टेशनला जाऊन तिथली सगळी माहिती घेतली आणि वकील आमचे जे आहेत ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी संपर्क केला. आणि मग या माणसाला सोडवण्यासाठी आम्ही वकील पत्रावर जेलमधून सह्या आणल्या. नंतर मग कोर्टात केस दाखल करून मग त्याची सुनावणी होऊन त्यांना जामीन मिळाला. 17 जूनला जामिनाची ऑर्डर झाली आणि 19 जूनला त्या माणसाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं. आमचे सुरेश परकड नावाचे माझे सहकारी आहेत, त्यांना जामीनदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही विनंती केली. ते सुरेश परकड सुद्धा त्यांना जामीनदार झाले कोर्टात आणि म्हणून शेखर जाफरी बाहेर येऊ शकले. यांच्यावर या महाराष्ट्र पोलिसांनी, पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा हा अन्याय केलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने या माणसाची मानहानी केली. या माणसाला अन्यायकारकरित्या 90 दिवस 3 महिने आत ठेवलं. त्यांना 1 करोडची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि संबंधित मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. याच्यामध्ये लोणावळा जे काही पोलीस आहेत, शहर पोलीस, संबंधित अधिकारी, तपास अधिकारी सर्वांची चौकशी करून त्यांना बडतर्फ ताबडतोब केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी या केसमध्ये लक्ष घातलं पाहिजे. कोणती नेमकी त्यांच्यावरती केस होती काय? त्यांच्यावर फसवणुकीचं केस, जमिनीचं काहीतरी होतं, ज्याच्यामध्ये 420 कलम वगैरे अशी काहीतरी कलम लावलेली होती. त्या माणसाला काहीच माहित नाही. ती केसमध्ये 8-10 दुसरे इतर आरोपी आहेत आणि या माणसाचा त्या लोकांचा कुठलाही संबंध नाही, काही नाही. या माणसाला का आत टाकलं होतं कळलंच नाही. शेखर पटेल कोण माणूस आहे आजपर्यंत कळलेलं नाहीये. आणि चार्जशीट मध्ये पण ते तपास पोलिसांनी केलेला नाही. चार्जशीट कोर्टात आले, तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही. मग असं असताना त्या माणसाची ओळख परेड झाली नाही, काहीच झालं नाही. या माणसाला का आत ठेवला होता? देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. काय आता याची कायदेशीर बाजू तुम्ही मांडणार आहे पुढे कोर्टापुढे? काय आता त्याच्या वतीने मागणी करणार? याच्यामध्ये लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये काही सहआरोपी पोलिसांनी अटक केली. फिर्यादीप्रमाणे शेखर पटेल नावाची फिर्याद होती. पोलिसांनी तपास केला. शेखर पटेल नावाचा माणूस त्यांना निष्पन्न झाला नाही. मग इक्बाल जाफरी यांना बोलून घेतलं. शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी नावाने त्याला अटक केली. कारागृहात त्याला पाठवून दिलं. शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी या नावानेच त्याची जेलला एंट्री झाली. हे करण्या अगोदर पोलिसांनी शेखर पटेल नावाची व्यक्ती निष्पन्न झालीच नाही या संबंधात काहीतरी पोलिसांनी तपास करून न्यायालयासमोर अहवाल ठेवायला पाहिजे होता. पण तसं न करता शेखर पटेल जर आपण म्हणलं तर एक तर गुजरातचा असेल किंवा मग हिंदू आहे नावानुसार, आणि हे जे आहे ते जम्मू काश्मीरचे मुस्लिम कम्युनिटीचे आहेत. शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी हे कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. असं असताना कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता पोलिसांनी याला अटक केली, चार्जशीट फाईल केलं आणि आता सध्या वडगाव मावळच्या कोर्टामध्ये हे न्यायप्रविष्टी मिळाली. पण पाहायला गेलं तर याची काहीतरी प्रक्रिया असते. आधी कोर्टात हजर करावं लागतं कुठल्याही केसमध्ये. त्यानंतर आरोपीची परेड होते. आरोपीला विचारलं जातं की तुम्हाला काय त्रास आहे का? ही सगळी कोणतीही प्रोसेस झाली नव्हती का? हा सगळा प्रकार ज्यावेळेला त्यांना अटक केली आणि ज्यावेळेला त्यांना न्यायालयात हजर केलं, एकतर ह्या जाफरींचं महाराष्ट्रामध्ये कुणी नाही. गेले 20 वर्ष लोणावळ्यामध्ये ते एकटे राहतात. त्यामुळे त्यांचं बघणारं कुणीच नव्हतं. ज्या दिवशी न्यायालयासमोर हजर केलं त्यांच्या म्हणण्यानुसार गर्दी होती. न्यायाधीशांनी नाव विचारलं. त्यांनी सांगितलं देखील की इक्बाल जाफरी माझं नाव आहे, शेखर पटेल मी नाही.
पण ते न्यायाधीशांपर्यंत गेले की नाही यांना कळलं नाही. आणि त्यानंतर मग कारागृहामध्ये गेलं. पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जे नाव दिलेलं असतं त्या नावानुसारच त्यांची एंट्री झाली आणि त्या नावानुसारच आम्ही त्याचा बेल ॲप्लिकेशन केला. आणि आजही शेखर पटेल म्हणजे इक्बाल जाफरी नाही, हा स्टँड आम्ही न्यायालयासमोर घेतला. 17 जुलैला त्यांचा जामीन मंजूर झाला. पोलिसांच्या या ज्या कृत्यामुळे हे सगळं घडलेलं आहे त्याच्यावरती काय तुम्ही आक्षेप काय नोंद घेणार आहे? त्याच्यामध्ये आम्ही आजच रोहित दादा पवार आमचे युवा आमदार त्यांच्याशी ह्या सगळ्या केसची माहिती दिल्यानंतर आज रोहित दादा पवार राज्याचे पोलीस महासंचालकांकडे या संदर्भामध्ये लेखी तक्रार देणार आहेत आणि या संदर्भातला आवाज उठवून आम्ही या माणसाला न्याय देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करणार आहोत. बरं, आता स्वतः आपल्या सोबत इकबाल जाफरी सर आहेत. सर, क्या हुआ था आपके साथ उस दिन? पुलिस ने आपको पहले आप बताइए कि आप लोनावला में क्या काम करते हैं? लोनावाला में सर इकबाल हुसैन जाफरी के नाम से ही मैं काम करता हूँ। आर्टिस्ट हूँ फॉरेस्ट डिपार्टमेंट में, अन्य शिवाजी में। वहाँ का लिखा हुआ भी मैं आपको दिखा सकता हूँ कि वो बता सकते हैं कि कितने साल से ये यहाँ काम कर रहा है। और आर्टिस्ट हूँ, हर जगह मेरा बोर्डों पे, मंदिरों में, हर जगह काम है मेरा। काम किया हुआ है, चेक कर सकते हैं। तो पुलिस ने आपको जब अरेस्ट किया था, मेरे को एक शख्स मिलता है, वो कहता है कि आपको मेरे साथ आना है। मैं इस लिहाज से गया कि कोई काम होगा। अक्सर मेरे को या तो फोन पे कोई बुला लेता है या कहता है आओ जरा एक काम है, तो मैं चला जाता हूँ। मैं उसके साथ थाने में गया। थाने में जाने के बाद उन्होंने मेरा नाम जो है वहाँ, नाम तो नहीं मेरा नंबर वगैरह नोट करवा के और मुझे बाहर ले आए। बाहर मैंने कहा कोई बात नहीं, हो सकता है कोई काम होगा। नेक्स्ट डे मुझे फोन आता है तकरीबन 10 बजे मॉर्निंग में, मुझे बुलाया कि वहाँ भांगरवाड़ी चौकी में आप आ जाओ। भांगरवाड़ी चौकी में जाते ही वहाँ बैठे हुए थे पुलिस वाला जो भी था, उसने बोला आपका नाम शेखर पटेल है। मैंने कहा नहीं साहब, मेरा नाम इकबाल हुसैन जाफरी है। मैं आधार कार्ड भी दिखाया। बोला ठीक है बैठो। उसका जेरॉक्स कॉपी लेकर आए, मेरे से 2 फोटो भी मेरे लिए। उसके बाद उन्होंने क्या किया, कागजी कार्रवाई करते रहे, लिखते रहे। फिर बाद में वहां से उठाया, मोटरसाइकिल पे बिठाया, बीच में मतलब एक आगे चलाने वाला, एक बीच में मेरे को बिठा के थाने में लेके आए। वहां बिठाए और कागजी कार्रवाई करते रहे। फिर मुझसे कहते रहे यहाँ साइन करो, यहाँ साइन करो, ये करो। और वो उन लोगों को मैं जानता नहीं कि जो पतले पतले 2 थे कि भाई ये है, वो साथी थे क्या थे, वो पुलिस वालों को ही मालूम हो, मैं जानता नहीं किसी को। तो मेरे को वहां से फिर तो आपने पूछा नहीं क्या इतना सब हो रहा था, हम कहाँ जा रहे हैं, क्यों जा रहे हैं, किस लिए जा रहे हैं? मेरे को कुछ नहीं बात करने दिया। मेरे को सिर्फ आपको होगा कुछ नहीं, बस आप बैठे रहो ना, बैठे रहो, कोई बात नहीं है। आपको कोई तकलीफ दे रहे हैं क्या, इस लिहाज से बैठे हो। मैंने कहा कहीं बाहर जाके मैं चाय पीऊंगा या किसी से बात करना है मुझे, लेकिन नहीं, आप यहीं बैठिए। बस कभी नीचे बिठा देते हैं, कभी उधर। अगर मुझे पेशाब भी जाना है तो एक पुलिस वाला भेज देंगे, पेशाब करा के तो वापस जाए। मतलब ये रात के 9-10 बजे तक वहाँ, हाँ वहाँ 10 बजे तक इन्होंने मुझे बिठाया। उसके बाद क्या करते हैं, और लेट हो गया, पता नहीं कोई गाड़ी वाला नहीं था, तो फिर बहुत देर से मुझे वडगाम लेके गए। वडगाम में जाके इन्होंने एक रात के लिए बंद कर दिया और सुबह मॉर्निंग में 7 बजे उठाते हैं। और वहाँ कहाँ वो डॉक्टरी के लिए या कोई फिंगरप्रिंट कैसा कैसा इन्होंने किया। फिर उसके बाद मेरे को ले जाते हैं येरोड़ा जेल। येरोड़ा जेल में दिखाते हैं, मेरे से वो पूछते हैं आपका नाम क्या है। मैंने कहा इकबाल हुसैन जाफरी। सामने लिखा होता है शेखर पटेल उर्फ इकबाल हुसैन जाफरी। तो बोलते हैं, उनको भी बोलते हैं पुलिस वालों को ये। मैंने कहा सर मैं नहीं जानता शेखर पटेल कौन है, मेरा नाम शेखर पटेल नहीं है, इकबाल हुसैन जाफरी है। वो पुलिस वालों ने क्या बात किया तो मुझे एंट्री दिया। उसके बाद मैं 3 महीने तक जेल के अंदर रहा। और हाँ, और विकास लौंडे साहब वहाँ पे आए, उन्होंने मेरे से प्रॉमिस किया कि मैं बाहर जाऊंगा तो मैं देखता हूँ कि आपका कोशिश करूंगा आपके निकालने। अगर ये नहीं आते ना तो मैं आज भी जेल में पड़ा होता, क्योंकि ब्लड रिलेशन के बगैर किसी की मुलाकात नहीं होती। कोई भी मुलाकात नहीं कर सकता, दोस्त नहीं कर सकता, कोई भी नहीं कर सकता। आपके कोई फैमिली मेंबर नहीं है? यहाँ कोई फैमिली मेंबर नहीं है, मैं बिल्कुल अलोन हूँ, अकेला ही हूँ यहाँ पर।
और 20 साल से मैं यहाँ काम कर रहा हूँ पेंटिंग का। मुझे पेंटिंग का ही शौक है और मैं किसी मसले में नहीं हूँ। ठीक है, अगर देखा जाए तो अभी आपका क्या मांग है आगे? मांग क्या, मेरा जो इतना लॉस हुआ है उसका कम से कम मेरे को भरपाई मिलनी चाहिए। मैं अब कह सकता हूँ, जो आदमी खुद सोच सकते हैं कि हाँ भाई कितना इसका लॉस हुआ है। मैं मतलब इतने टाइम से अभी फ्लड आ गया, फ्लड में सारा घर भी बर्बाद हो गया। अब लोनावाला का न्यूज आप देख सकते हैं, लोनावाला हुडको कॉलोनी घर भी गया। घर भी गया, वो हुडको कॉलोनी लोनावाला न्यूज देख सकते हैं, ये कंडीशन है। जर पाहायला गेलं तर ही परिस्थिती किंवा ही जी घटना आहे पोलिसांनी घडवलेली आहे ती घृणास्पद आहे. जॉली LLB पिक्चर तुम्ही पाहिला असेल. जॉली LLB पिक्चर प्रमाणे तिथे एक इक्बाल कादरी होता जिथे पोलिसांनी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवला होता. तसंच हा इक्बाल जाफरी आहे ज्याला लोणावळा पोलिसांनी अडकवलेला आहे. हे त्याचं कार्ड आहे वोटिंग, त्याच्यावरती स्पष्ट सही देखील आहे आणि सगळं ते लिहिलेलं आहे. तरीही पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र.